कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ, स्वतःला कॅप्टन म्हणणारा आणि राजकीय नेत्यांचा गुरु म्हणून ओळख निर्माण करणारा नाशिकचा अशोक खरात अचानक नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्यानंतर ज्या प्रकारे एकामागून एक गोष्टी समोर यायला लागल्या त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। कारण हा साधा बाबा नव्हता, तर अनेक मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचं सांगितलं जाणारं एक मोठं नाव होतं। अगदी शिंदेपासून ते दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्याशी जवळीक असल्याची चर्चा आणि आता त्याच्यावर गंभीर आरोप। एका महिलेच्या तक्रारीवरून अटक झाली आणि त्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओमुळे हे प्रकरण अजूनच गंभीर झालंय। महिलेच्या अत्याचाराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये त्याच्या केबिनमध्ये महिलांसोबत गैरवर्तन होत असल्याचं स्पष्ट दिसतंय। पण मग प्रश्न इथेच थांबत नाहीये, इथेच संपत नाहीये। अनेक मोठ्या नेत्यांचा वरदहस्त असलेला हा कॅप्टन खरात नेमकी आहे तरी कोण? शिंदेपासून ते थेट इतर नेत्यांपर्यंत त्याचे संबंध नेमके कसे? भविष्य सांगणाऱ्या या बाबामुळे आता कोणाचं राजकीय भविष्य अडचणीत येणार आणि हा नेमका कोणकोणत्या प्रकरणात अडकलेला आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय द अश्विनी स्पीक। सगळ्यात आधी कॅप्टन खरात उर्फ अशोक खरात याला नेमकी कोणत्या प्रकरणामध्ये अटक झाली ते आपण समजून घेऊयात। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका 35 वर्षीय महिलेनं तक्रार दाखल केली आणि इथूनच या कथेमध्ये ज्योतिषी कम कॅप्टनचा संपूर्ण भांडाफोड झाला। या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2022 ते 2025 या कालावधीत मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचा अध्यक्ष असलेल्या अशोक खरात उर्फ कॅप्टन याने त्या महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे। सगळ्यात आधी कॅप्टन खरात उर्फ अशोक खरात याला नेमकी कोणत्या प्रकरणामध्ये अटक झाली ते आपण समजून घेऊयात। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका 35 वर्षीय महिलेनं तक्रार दाखल केली आणि इथूनच या कथेमध्ये ज्योतिषी कम कॅप्टनचा संपूर्ण भांडाफोड झाला। या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2022 ते 2025 या कालावधीत मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचा अध्यक्ष असलेल्या अशोक खरात उर्फ कॅप्टन याने त्या महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे। स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्रतंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली तिला ऑफिसमध्ये बोलावलं जात होतं, तिला संमोहित केलं जात होतं आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची भीती दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं तक्रारीमध्ये नमूद आहे। महिलेनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत कॅप्टन खरातवर गुन्हा दाखल झाला। यानंतर नाशिक गुन्हे शाखेनं बुधवारी पहाटे अशोक खरातला अटक केली। मात्र अटकेपूर्वी पोलिसांनी त्याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयावर छापा टाकला आणि इथे जे सापडलं ते आणखीनच धक्कादायक होतं। कारण इथे सापडला एक पेन ड्राईव्ह ज्यामध्ये तब्बल 58 जणांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती आहे। या व्हिडिओमध्ये राजकीय नेते, मंत्री, सेलिब्रिटी आणि महिलांचा देखील समावेश असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। त्याचबरोबर त्याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला असून त्यातही अनेक व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते। सध्या या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँच युनिट 1 आणि गुंडाविरोधी पथक करत आहे। आता हे झालं अटकेचं प्रकरण, पण प्रश्न असा आहे की हा अशोक खरात नेमकी आहे तरी कोण? नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावचा मूळ रहिवासी असलेला अशोक खरात हा शिवनिका ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि त्यानेच ईशान्येश्वर मंदिर उभारलंय। त्याच्या अधिकृत माहितीनुसार त्याचं शिक्षण BSc मॅथ्स पर्यंत झालं असून त्याने नेव्हिगेशन म्हणजेच नौकानयन विभागाचे शिक्षण घेतलंय। ट्रेनिंग नंतर 7 वर्ष भारतीय नौकानयन विभागामध्ये आणि त्यानंतर 15 वर्ष ऑस्ट्रेलियन व्यापारी नौकानयन विभागात सबमरीन कॅप्टन म्हणून काम केल्याचा दावा केला जातो आणि म्हणूनच तो स्वतःला कॅप्टन म्हणवतो। 29 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर तो रिटायर झाला आणि त्यानंतर त्याने ज्योतिष आणि अंकशास्त्राचा मार्ग स्वीकारला आणि काही वर्षातच राजकीय गुरु म्हणून ओळख निर्माण केली आणि म्हणूनच देशभरातील नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येऊ लागले। नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथे त्याचं कार्यालय होतं आणि तो मंदिरात बसून लोकांच्या जन्म तारखेवरून भविष्य सांगायचा आणि त्यातूनच त्याने मोठं नेटवर्क तयार केलं। सामान्य कुटुंबातून आलेल्या या व्यक्तीनं मोठी संपत्ती देखील उभी केली। मंदिर परिसरामध्ये फार्म हाऊस, शेती आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी वेगळी गेस्ट हाऊसची व्यवस्था होती। तर तुमचं राजकीय भविष्य सांगतो असं म्हणत अनेक नेत्यांशी त्यानं जवळीक वाढवली। आता प्रश्न येतो तो म्हणजे हा अचानक चर्चेत कसा आला?
तर तो चर्चेत आलाय 2022 मध्ये, जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सिन्नरला पोहोचले. शिर्डीहून साईबाबांच्या दर्शनानंतर कोणालाही कल्पना न देता त्यांचा ताफा वळवण्यात आला आणि मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये त्यांचा अभिषेक झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटील देखील होते. शिवाय या दौऱ्याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. पण बातमी बाहेर आली आणि चर्चा रंगली की शिंदे भविष्य बघायला गेले होते का. आणि असंही सांगितलं जातं की दीपक केसरकर हे महिन्यातून अनेकदा या कॅप्टनकडे जात असतात आणि शिंदेंना तिथे नेण्यात त्यांची भूमिका होती. याच मंदिराचा अध्यक्ष खरात असल्यामुळे हे संबंध अधिक चर्चेत होते. त्यामुळे मुख्यमंत्री भविष्य बघायला गेले अशी चर्चा त्यावेळी रंगलेली होती. दरम्यान आणखी एक नाव पुढे आलंय, ते म्हणजे रुपाली चाकणकर. त्यांचा खरात सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला पाद्यपूजा करतानाचा. तसेच एक फोटो देखील जिथे त्या खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहे आणि एका कार्यक्रमात त्यांनी खरातच्या मार्गदर्शनामुळेच त्यांना महिला आयोगाचं पद मिळालं असंही म्हटलं होतं. मात्र त्याच्या अटकेनंतर त्यांनी ट्विट करत मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती नव्हती, पोलीस तपासावर माझा विश्वास आहे असं सांगत स्वतःला या प्रकरणापासून दूर केला. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर अत्यंत गंभीर आरोप करत याला महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल्स असं संबोधलं. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक राजकीय नेत्यांचा या बाबाकडे सतत राबता होता आणि यापूर्वीही असे आरोप झाले असताना ते दडपण्याचा प्रयत्न झाला असं त्यांनी थेट सुचवलंय. एकूणच अशोक खरातच्या अटकेनंतर आता त्याच्याशी संबंधित अनेक नावं समोर येऊ लागली आहेत. 50 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ, राजकीय कनेक्शन आणि गंभीर आरोप या सगळ्यामुळे पुढे अजून काय काय उघड होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण आता खरे प्रश्न सुरू होत आहे, हा फक्त एक व्यक्तीचा गुन्हा आहे का, की यामागे अजून खोलवर गेलेलं जाळं आहे. आणि जर जाळं असेल तर त्यात अजून कोण कोण अडकणार आहे. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धेला खूप मोठं स्थान आहे आणि म्हणूनच श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको हा सल्ला विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या भाषणामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी दिलेला होता. मात्र श्रद्धा इतकी आंधळी होऊ शकते का, की माणूस स्वतःचा विचार करणं थांबवतो, धार्मिक विधीच्या नावाखाली कोणीतरी काहीही करेल आणि आपण ते न विचारता मान्य करू. म्हणजेच त्यामुळे श्रद्धा असावी पण विचारही असावा. पण आज प्रश्न असा आहे की आपण श्रद्धा ठेवतोय की अंधश्रद्धेत बुडतोय. आपण कोणावर विश्वास ठेवतोय की स्वतःचा विचार करणंच सोडून दिलंय. कोणी दैवी शक्ती म्हणालं की आपण लगेच नतमस्तक का होतो. आणि सगळ्यात अस्वस्थ करणारा प्रश्न म्हणजे श्रद्धा इतकी आंधळी कशी होऊ शकते की लोक कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवतात, कोणताही विरोध न करता मान डोलावतात आणि इतकंच नव्हे तर कोणी काहीही पाजेल, काहीही करायला सांगेल आणि आपण ते विचार न करता स्वीकारू. ही श्रद्धा आहे की स्वतःला हरवून बसणं. ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, तेच जर अशा लोकांच्या प्रभावाखाली जात असतील तर सामान्य माणसानं कोणावर विश्वास ठेवायचा. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पदांवर असलेली लोकच जर अशा प्रकरणाशी जोडले जात असतील तर मग महिलांनी नक्की न्याय कुठे मागायचा. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा की फक्त हा एक अशोक खरात आहे की अजून कितीतरी कॅप्टन आपल्या आसपास फिरतायत. 58 व्हिडिओपैकी अजून किती सत्य बाहेर येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, हा प्रकार इथेच थांबेल की अजून मोठी नावं समोर येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण कधी जागा होणार. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द अश्विनी स्पीक या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते आहे. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओसह, नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.